कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातल्या पेण उपजिल्हा रुग्णालयाला मागील अनेक वर्षांपासून समस्यांचा विळखा असून येथे सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना उपचार घेताना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने याबाबत शिवसेना, युवासेना, ठाकरे गट आक्रमक झाले असून या समस्या तातडीने सोडवाव्यात याबाबत पदाधिकाऱ्यांनी पेणच्या वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे। तर उपजिल्हा रुग्णालयात औषध पुरवठा असताना देखील बाहेरून औषध आणण्यास सांगणाऱ्या डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी शिवसेना, ठाकरे गटाचे युवासेना अधिकारी योगेश पाटील तसेच तालुका प्रमुख समीर म्हात्रे यांनी केली आहे। यावेळी शिवसेना, ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख नरेश गावड, तालुका प्रमुख समीर म्हात्रे, शहर प्रमुख सुहास पाटील, युवासेना उपजिल्हा प्रमुख निलेश म्हात्रे, पेण तालुका युवासेना अधिकारी योगेश पाटील, महिला आघाडी प्रमुख तसेच युवासेना चेतन मोकल आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नाही, मध्यंतरी आपल्याकडे औषधांचा साठा थोडा कमी होता, जो की आपल्याला सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग इथून मिळतो, पण आता सध्या आपल्याकडे अवेलेबल आहे भरपूर साठा। तर आता याच्या पुढे असं काही होणार नाही। आता हे झालेलं आहे की पेशंट तिकडे वरती होता आणि तिथे डॉक्टरांनी त्यांना बाहेरचं इंजेक्शन आणायला सांगितलं, जे की इंजेक्शन आपल्याकडे इथे अवेलेबल औषध असताना सुद्धा त्यांनी बाहेरचं सांगितलं। यावरती या डॉक्टरवरती काय कारवाई आपली? नाही, त्याची पूर्ण सखोल चौकशी करून त्याचा अहवाल तयार करून आम्ही ॲक्शन घेणार, 100% ॲक्शन घेणार त्याच्यावर। मॅडम, इतर साफसफाईचा विचार केला तर खिडक्या तुटलेल्या आहेत, दरवाजे नाही आहेत आणि इतरही साफसफाई नाही आहे, दैनंदिन साफसफाई जी पाहिजे ती होत नाही आहे, काय सांगाल यावर आपण? याच्यासाठी आम्ही BNC आणि PWD यांना पत्रव्यवहार केलेला आहे, तर ते करून घेऊ। आणि स्वच्छतेच्या बाबतीत स्वच्छतेच्या बाबतीत ते पण करून घेऊ। मॅडम, या तक्रारी येत असताना याच्या आम्ही खोलात गेल्यानंतर 2 दिवसापूर्वी आम्ही उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली। या पाहणीत आम्हाला अत्यंत गंभीर अशी दिशा या हॉस्पिटलची दिसली। या दिशा आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हॉस्पिटलचे बाथरूम, त्याच्या अर्धवट तुटलेले दरवाजे, वॉर्डमध्ये ज्या ट्यूबलाईट असतात त्यांच्या फक्त सेफ्टी सपोर्टिंग स्टीलच्या ट्यूबलाईट त्या अशा एका किल्ल्यावर लोंबकलत आहेत पूर्णपणे। बंद तुटलेले दरवाजे व त्यांच्या खिडक्या, त्यांच्या काचा नाही आहेत। त्यांनी मच्छरचा प्रादुर्भाव एवढा वॉर्डमध्ये होतो की पेशंट आजारी पडेल की बरा होईल याचा आम्हाला चिंता आहे। आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे औषधांची कमतरता। आज प्रत्येक रुग्ण हा औषधं बाहेरनं आणतो विकत, एवढी म्हणजे खालची दर्जाची बेकार अवस्था आलेली आहे। अशा बऱ्याच समस्या आहेत या रुग्णालयात। यांचा निवारण येत्या 7 दिवसात झाला पाहिजे। जर येत्या 7 दिवसात या निवारण झालं नाही तर शिवसेना, युवासेना रोषाने यांचा सामना करावा लागेल व या होणाऱ्या त्रासाला पूर्णपणे जबाबदार आपण असाल, असा या इशारा या निवेदन पत्राद्वारे युवासेना, शिवसेना व महिला आघाडी याकडून आम्ही देत आहोत।